नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हवेचा दाब अभ्यासत असताना आपल्याला असं जाणवतं की हवेचं तापमान पृथ्वीवर सगळीकडे वेगवेगळं आहे. हवेचं तापमान जर पृथ्वीवर सर्वत्र वेगवेगळं असेल तर हवेचा दाब सुद्धा काय होतो, वेगवेगळा असतो. परिणामी आपल्याला पृथ्वीवर हवेचे दाब पट्टे निर्माण झालेले दिसून येतात, ज्याला आपण म्हणतोय एअर प्रेशर बेल्ट्स. पृथ्वीवर आपल्याला 7 हवेचे दाब पट्टे निर्माण झालेले आढळतात. किती? 7 एअर प्रेशर बेल्ट्स निर्माण झालेले दिसून येतात. क्लिअर? कोणते आहेत ते दाब पट्टे आणि ते कोणत्या अक्षवृत्तावर निर्माण होतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आता या आकृतीमध्ये आपण दाखवलेले आहेत ते दाब पट्टे. बघा, हा आहे सर्वात पहिला दाब पट्टा, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. कुठला आहे हा? लो प्रेशर बेल्ट. 5 अंश दक्षिण ते 5 अंश उत्तर याच्यामध्ये. त्यानंतर दुसरा बघा, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. कोणता आहे हा? हाय प्रेशर. तसाच तिसरा सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. कुठला आहे हा? हाय प्रेशर. हे दोन्ही कुठे आढळतात आपल्याला? 25-35 अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये. मराठीत जर आपल्याला नाव द्यायचं म्हटलं तर आपण या 2 नंबरला म्हणतोय कर्कवृत्तीय जास्त दाबपट्टा, 3 नंबरला आपण म्हणतोय मकरवृत्तीय जास्त दाबपट्टा. इंग्रजीमध्ये आपण एकच शब्द वापरतोय, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. उत्तर गोलार्धातला, दक्षिण गोलार्धातला. हे दोन्ही पट्टे कुठे असतात? 25 ते 35 अक्षवृत्ता दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये हे असणार आहे. त्यानंतर बघा, चौथा हा आहे सब पोलार लो प्रेशर बेल्ट. सब पोलार लो प्रेशर बेल्ट. तसाच हा 5वा बघा, सब पोलार लो प्रेशर बेल्ट. हे कुठे आहेत? हे आहेत 60-70 अक्षवृत्ताच्या दरम्यान. या 60-70 अक्षवृत्ता दरम्यान आपल्याला जो कमी दाबपट्टा आढळतोय, ज्याला इंग्रजीत आपण सब पोलार लो प्रेशर बेल्ट म्हणतो, त्याला मराठीत आपण काय म्हणतोय? उत्तर ध्रुव वृत्तीय. आय रिपीट, उत्तर ध्रुव वृत्तीय कमी दाबपट्टा. याला आपण म्हणणार दक्षिण ध्रुव वृत्तीय कमी दाबपट्टा. आणि त्यानंतर आपल्याला 90 अंशाच्या सभोवती आढळणार आहे पोलार हाय प्रेशर बेल्ट. ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. सेम इथे आपल्याला आढळणार आहे पोलार हाय प्रेशर बेल्ट. सो अशा प्रकारे आपल्याला 7 दाबपट्टे पृथ्वीवर निर्माण झालेले दिसतात. हे 7 दाबपट्टे कोणत्या अक्षवृत्ता दरम्यान आहेत तर ते नीट लक्षात ठेवा. 5-5, 25-35, 60-70. आय विल मेन्शन ओव्हर हिअर. कुठे आहेत ते? 5-5, 25-35, 60-70 आणि 90 सभोवती. हा झाला विषुववृत्तीय कमी दाबपट्टा. हे झाले कर्कवृत्तीय मकरवृत्तीय जास्त दाबपट्टे. हे झाले उत्तर ध्रुववृत्तीय दक्षिण ध्रुववृत्तीय कमी दाबपट्टे. आणि हे ध्रुवावरचे जास्त दाबाचे पट्टे. हा एक असणारे. हे दोन्ही गोलार्धात 2, दोन्ही गोलार्धात 2, दोन्ही गोलार्धात 2, टोटल 7 हवेचे दाबपट्टे. हवेच्या दाबपट्ट्यांचे अक्षवृत्तानुसारचे हे आकडे व्यवस्थित लक्षात ठेवा. पण एक गोष्ट महत्वाची, ह्या अक्षवृत्तावर हे दाबपट्टे असतात. कधी असतात? ज्या वेळेस सूर्य बरोबर कुठे असणार आहे? विषुववृत्तावर असणार आहे. त्यावेळेस सूर्य विषुववृत्तावर कधी असतो तर तो असतोय मार्च आणि सप्टेंबर महिन्यामध्ये. मार्च आणि सप्टेंबर महिन्यामध्ये हवेच्या दाबपट्ट्यांची अवस्था किंवा स्थिती किंवा अक्षवृत्तीय स्थान हे असतं. जून महिन्यामध्ये सूर्य जातो कर्कवृत्तावरती. डिसेंबर महिन्यामध्ये सूर्य जातोय मकरवृत्तावर. त्यामुळे जून महिन्यामध्ये हे सगळे दाबपट्टे नीट लक्षात घ्या. जून महिन्यामध्ये सूर्याचं भासमान भ्रमण झालं कर्कवृत्तावर. सो सगळे हवेचे दाबपट्टे 5 अंशाने उत्तरेकडे सरकतात. डिसेंबर महिन्यामध्ये सूर्याचं भासमान भ्रमण झालंय मकर वृत्तावर. मग हवेचे सगळे दाबपट्टे 5 अंशाने कुठे सरकतात? दक्षिणेकडे सरकतात. सो सूर्याच्या भासमान भ्रमणानुसार हवेचे दाबपट्टे 5 अंशाने उत्तरेकडे जून मध्ये आणि 5 अंशाने दक्षिणेकडे डिसेंबर मध्ये सरकण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतोय हवेच्या दाबपट्ट्यांचे स्थलांतर किंवा हवेच्या दाबपट्ट्यांचे आंदोलन. सो हे दाबपट्टे फार महत्वाचे आहेत आपल्या पुढच्या घटकासाठी, ते नीट लक्षात घ्या.